मैं हूं जहांगीर रियासत, आप देख रहे हैं न्यूज ऐप के। सार्वजनिक निवडणुका पाहता आता सर्वच युवा पक्ष तयार झालेले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं देखील अनेक पदाधिकाऱ्यांना युवांना पदं बहाल करण्यात आलेली आहेत. कोणकोणत्या ठिकाणी कशा प्रकारची पदं ही बहाल करण्यात आली, येणाऱ्या काळात त्यांची कोणकोणत्या समस्या सोडवण्यासाठी पदं देण्यात आली. काल माझ्या वाढदिवसानिमित्त माझे सहकारी यांनी आखलेल्या बेताप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये कमीत कमी 150-200 पोरांचे आमच्या सहकाऱ्यांनी प्रवेश घेतला. सन्माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सन्माननीय नजीब मुल्ला साहेब असतील, आमचे आनंद परांजपे साहेब असतील, त्यांच्या नेतृत्वात आम्ही काल युवकांनी प्रवेश घेतला. हा प्रवेश घेत असताना काल कळवा मुंब्रा विभागातून कळवा मुंब्रा मतदारसंघाचा कार्याध्यक्ष युवक कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल कांबळे याची आम्ही कळव्यातून नियुक्ती केली व ठाणे शहराचा पूर्ण शहराचा जिल्हा संघटक म्हणून आमचे सचिन जाधव असतील यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. सोबत प्रथम पवार वगैरे असे विविध पदाधिकारी युवकचे नेमले आहेत आणि पुढच्या काळामध्ये महापालिकेचं लक्ष ठेवून राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे अशा वेगवेगळ्या अजून अनेक प्रवेश आणि नियुक्ती आम्हाला करायच्या आहेत, जेणेकरून महापालिकेमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही अनेक उमेदवार रुजणार आहोत. राष्ट्रवादीमध्ये 2 उभी फूट पडल्यानंतर कुठेतरी पोकळी निर्माण झाली होती. ती पोकळी कुठेतरी भरून या पदांत होणार आहे का? आणि येणाऱ्या काळात ज्या सरकारच्या योजना आहेत ती युवा पिढी कशापर्यंत लोकांपर्यंत पोहोचणार? फूट पक्षात पडली नव्हती. फूट ही जेव्हा कोणतंही लोकमत घेतलं म्हणजे जनमत घेतलं जातं, त्यामुळे जनमताला आधार असतो. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजितदादा पवार यांना सर्व आमदारांचा सर्व खासदारांचा पाठिंबा होता आणि त्या मतावरती त्यांनी पक्षाची दोर हातात घेतली. कालांतराने काही लोकांनी त्याच्या अडचणी करून ती फूट निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलं की जो माणूस या महाराष्ट्राच्या विविध प्रश्नावर रात्रंदिवस काम करतो, सकाळी 6 वाजल्यापासून लोकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मंत्रालय असो किंवा आमचं राष्ट्रवादी पक्ष कार्यालय असो इथे उपस्थित असून तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या प्रांताचा आहे, कुठल्या गावाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे हे करण्यापेक्षा त्याची समस्या सोडवण्यावर भर देणारा नेता म्हणून अजितदादांना ओळखलं जातं. रोखोक पद्धतीने मग कार्यकर्ता आपला असो की नसो, जर तो चुकत असेल तर त्यालाही वेळोप्रसंगी खडेबोल सुनवून समाज कार्याचं काम त्याच्या हातून घडावं ही त्यांची अपेक्षा असते. त्यांच्याच नेतृत्वात त्याच पावलावर पाऊल ठोकून आमचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला साहेब यांनी अशाच पद्धतीने आता तुम्ही पाहत असताल इथे जनता दरबारचे आयोजन केले आहे. या जनता दरबारामध्ये सर्व जातीचे धर्माचे कळवा मुंब्रा असेल, सर्व ठाणे शहरातील असंख्य युवक असतील, महापालिकेचे कर्मचारी असतील ज्यांचे पदोन्नती थांबल्यात, असे विविध प्रश्न सोडवले जातात आणि याचाच परिणाम म्हणून तुम्हाला महापालिकेत दिसेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्माननीय नजीब मुल्ला साहेब यांच्या नेतृत्वात आणि आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बऱ्यापैकी नगरसेवक हे ठाणे शहरात निवडून येतात. 3 सरकार आलेलं आहे, महायुतीचं सरकार आलेलं आहे. अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचत आहे, मात्र काही योजना अजून लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ही युवा पिढी अशा प्रकारचे काम करणार, लाडकी बहीण असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, ठाणे जिल्हा आहे हा शेतकरी देखील आहेत, अशा अनेक समस्या आहेत, दिव्यांगाच्या समस्या आहेत, त्या संदर्भातले कसे पावलं पुढे होतात? आता सन्माननीय नजीब मुल्ला साहेबांनी मला वाटतं गेल्या आठवड्यामध्ये जिल्हाध्यक्ष पदाचा कारभार घेतला आहे आणि त्यांनी तातडीने इथे जनता दरबार करून लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या महानगरपालिकेशी निगडीत समस्या असतील ते महानगरपालिकेत सोडवतील व ज्या इतरत्र समस्या असतील, योजना असतील शासनाच्या वगैरे, त्या आमच्या पक्ष कार्यालयात आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून असाच आम्ही थोड्या दिवसांनी एक कुठला तरी कार्यक्रम नियोजन करू आणि त्यामध्ये सन्माननीय नजीब मुल्ला साहेब आणि आम्ही युवक म्हणून सर्व कार्यक्रम सोडू. काय आव्हान कराल युवा पिढीला, युवा नेते म्हणून तुम्ही? अनेक लोक जे हे राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पार्टीमध्ये यायला उत्सुक आहेत, राष्ट्रवादी उत्सुक आहेत यायला कुठे? पार्टीमध्ये काय आव्हान? अजितदादा पवार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी त्याची एक विचारधारा राहिली आहे. फुले शाहू आंबेडकर विचारधारा असेल किंवा सर्वप्रथम नागरिक किंवा या महाराष्ट्रातील जनता हा आपला परिवार म्हणून ज्या पद्धतीने अजितदादांनी आजपर्यंत काम केलं आहे ती लोकधारा धरून आम्ही ठाणे शहरातील विविध समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि मी युवकांना एकच सांगतो
की जातीपातीमध्ये न अडकता या ठाणेकर म्हणून आपल्याला या ठाणेचा अनेक प्रश्नावरती उत्तरं शोधायचे आहेत, अनेक प्रश्नावरती मार्ग काढायचे आहेत. त्यासाठी आपण राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सन्माननीय नजीब मुल्ला साहेब असतील, परंदपे साहेब असतील यांच्या नेतृत्वात प्रवेश करावा आणि आपल्या आपल्या विभागातील समस्या सोडवण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. सर्व पक्ष असेल, सर्व संघटना आम्ही तुमच्या सोबत असू आणि अशाच पद्धतीने आपण संपूर्ण ठाणे शहरात काम करू. येणाऱ्या काळात ठाणे, कळवा, दिवा, मुंब्रामध्ये कशा प्रकारची पकड ही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून असणार आहे? आमचे नेते दिवस रात्र त्यासाठी काम करतायत आणि जनतेला कितीही कोणी ऍक्टिंग केली किंवा कोणी कितीही खोटे आभास करून दाखवण्याचा प्रयत्न केला तरी जनता सुज्ञ आहे. गेल्या वेळेस ठीक आहे, लोकांमध्ये त्यांनी पसरवलं की बीजेपीचा सपोर्टचा उमेदवार आहे किंवा काय आहे. आता सर्वांना दिसतंय की फडणवीस साहेबांकडे कोण कामं मागायला जाते, कोण सेटिंग करून घेते, शिंदे साहेबांकडे कोण जाते कामं सेटिंग करून घेते. म्हणजे नाव एक दाखवायचं, लोकांना एक दाखवायचं ना. बघा तुम्हाला सांगतो, मग मागेलच्या विषयामध्ये तोरणचा विषय मिटला ना, कचऱ्याचा विषय मिटला ना, ट्रॅफिकचा विषय मिटला. आज 6-8 महिने जर या ठिकाणी जर त्यांनी आमच्या मुस्लिम समाजातील जे बांधवांना ज्यांनी फतवा वगैरे काढलं मौलाने, त्यांना या ठिकाणी त्यांनी जे पद्धतीने चित्र दाखवलं, ते चित्र जर लोकांच्या नजरेत आलं असतं की हे खोटं आहे आणि लोकांनी सत्याची धार धरली, ते प्रॅक्टिकल जे काय आहे त्याचा विचार केला असता तर आज कळव्याचे मुंब्र्याचे लोक इथे समस्या सोडवण्याच्या येतात. ही परिस्थिती कदापि आली नसती. आज राबोडीतला एकही माणूस इथे समस्या सोडवण्यासाठी येत नाही, पण कळव्या मुंब्र्यातले अनेक लोक समस्या सोडवण्यासाठी येतात. जे माणसं नाल्या बघायला मुंब्र्यात येतात, हे राबोडीत येतात नाल्याची समस्या सोडवत, त्या नाल्याच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या सोबत असणारा सुद्धा नगरसेवक होता, तो सुद्धा एका पक्षाचा जिल्हा अध्यक्ष. त्यांना न धरता समोरचा फक्त विरोधक आहे आणि त्यांनी माझ्या मुंब्र्यामध्ये येऊ नये म्हणून ज्या पद्धतीने हे राजकारण केलं जाते ब्लॅकमेलिंगचं, हे कुठं तर थांबलं असतं. आणि ज्या पद्धतीने मुंब्र्याच्या राबोडीच्या समस्या सुटत आहेत, ठीक आहे, त्या पद्धतीने कळवा मुंब्र्याचे नागरिक हेही सर्व सुख संपूर्ण झाले, असा माझा ठाम विश्वास.